अरे हा मी बघितलेच नाहीत. पुढून जा पुढून. थांबा ते ठेवायचं बघ. हा हे बघा टोमॅटो लागलेत. हे बघा कर कर डान्स कर. हे बघा असं फ्रेश भाजी आपल्याला कुठे भेटणार, तर अशीच या छोट्या छोट्या गावातूनच आपल्याला ह्या अशा ताज्या भाज्या मिळू शकतात. कच्च्या टोमॅटोची भाजी बघा छान लागते. आता टोमॅटो स्वस्त हा बघा केवढा मोहर आलाय, पूर्ण झाड मोहरलंय. 10 रुपये किलो आहे. आंब्याला बघ तेच ना किती मोहर आलाय बघा. आता आलाय. नंतर काय पाऊस जरा पडला की काय मग काढून झालं. हा चित्रा का आता ह्या टायमाला या सीझनला म्हणजे पावटा लावायचा ना. ताडगोळे ताडगोळे हा हा ते कसं पाडतात आणि देतात. ते असं कडक असतं ना गोल. येतात ना ते वरती टाकतात, नंतर कोयती असते कोयतीने कापतात. हा काय आलू खालती सोडतात. आता नाही देणार काढून. हा आता नाही देणार काढून. आता कोण वरती नाही सोडू शकत. आता दुपार पण आहे ना. तिकडं आणि तिकडं असं ताडी आहे तिथं काय तर वरती चढू शकतात. मी पण चढू शकतो, पण चान्सेस पण आहे खाली पडायला. अच्छा ए काय ग हे पण टोमॅटोच ना. बापरे केवढे टोमॅटो लावलेत, नजर पुरत नाही एवढे टोमॅटो अगदी लांब पर्यंत. पुढच्या महिन्यात मी बोलली पुढच्या महिन्यात. आता बघ काहीच नाही. काय ग मला दे पुरी दे ना. आता कोणाला झोपायचं का झोप नाही झोपायचं नाहीये. मस्त गोड आहेत. पुढच्या महिन्यात होईल बाई सगळी भाजी. आपण चुकीचे महिना झाले. नाही येऊया परत. हा आता आपल्याला आयडिया माहिती पडली तर येऊ परत. मार्च एप्रिल मध्ये यायला बघा नाही. आता एप्रिल मध्ये भाज्या भेटतील आपल्याला. रोहिणी हा व्हिडिओ बघेल ना, रोहिणी बोलेल. पोराने पण मजा केली असते केला असता. केलं नाही असतं. मस्तच आहे तूर गोड आहे. पोरांनी टोमॅटोच्या शेतीतून आम्ही चाललो. गुलाब गावठी गुलाब. ही आबोली काढून आणली इथे आता सध्या माझा आता इथे मामा मामी चित्रा आणि ह्या केदारी ताई आबोलीचे गजरे बनवणार आहे. ताईने सुरुवात केली आहे. ती ना ती सकाळी याची मम्मी अरे ती पाहिजे ती तर अजून एंटरटेनमेंट होती. कोण सुषमा ना. हा ती अगं तिचं ठाण्याला लग्न आहे ना तिच्या काकाच्या मुलीचं तिकडे राहायची पहिला, आता कल्याण झालं. दोन फुलंच टाकून जातं ना पटापट. एकदा इकडे एकदा तिकडे. फर्स्ट प्राइज मध्ये तुम्हाला हे गुलाब भेटणार. हे मला असिस्टंट आहे बिचारी एकटी करते. हा बघा हा चित्राचा गजरा तयार झालाय आबोलीचा आणि हा ताईंचा. माझ्या आजीचा आहे.
झाड असं आहे पण हे मोठे होत असतील ना? हा मग त्याला वर्षाचे 12 महिने चिकू असतं. पाणी असतं तर अजून पटापट वाढते. देतो ना पाणी, आज ना त्याला टाकलं वाटतं. आता हा ते बघ वरती कसे मोठे मोठे धरलेत. काय त्याला काय असतं तर जेव्हा तू येशील ना तेव्हा चिकू असतं त्या झाडाला. पालघरचे चिकू असे पोडणं नुसती साखर. मग हे पण साखर अरे ह्या साईडला चिकूच छान असतात माहितीये का? पिकलेलं पण नाही. छोटे आहेत ना रे. छोटे आहेत ना. मला 2-3 पिकलेले भेटले. तिथे एक गोष्ट बघा, इथं पण इथं पण. ए मला दे हा. ने हा गोड आहे का बघू आपण. कडक आहे ना. पिकवू शकतो. 1-2 महिने लागेल. त्याला काढून ठेवले ना का मग पिकतात. मला काढून ठेवले. फुल आले, फुल. त्याला वर्षाचे 12 महिने चिकू असतं. आता नंतर आता पावेल तो. तर आम्ही आमच्या आता हळदी कुंकूला सुरुवात करत आहोत. चला तर मग दाखवते हळदी कुंकवाची तयारी. तर हे बघा, ही हळदी कुंकवाची तयारी केली. लाडू, तिळगुळ, वाण, गजरे. आता हळदी कुंकूला सुरुवात करतो आहोत. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आम्ही सगळेजण गोडच बोलतात. लाडू घ्यायला आली ताई. लाडू घ्यायला आली. लाडू कोणाला पाहिजे लगेच. तिला हळदी कर. आता नंतर आले असले तर काय काय घेऊन गेले असते? टॅमॅटो, भाजीपाला काय काय घेऊन गेले असते? नंतर येऊ आम्ही. आता यांच्या मुलाचं लग्न म्हणून आम्हाला घाई झाला. हो का? अर्पिता तू काय आता गाडीत घेतेस की काय त्याला? काय येतील पण त्यांचा नको गाडी त्याच्या सकट तुला पण बाहेर. एक चप्पल चला बाय. चित्रा आलं की घेऊन ये आमच्याकडे. गेले पुढे ना. ही काय तुम्ही या आमच्या आज मग नवरा पण खुश आणि कुठेतरी मामीने ट्रेनिंग दिली. तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण दिवस खूप एन्जॉय केला, खूप मजा केली. आणि ती शेती, तिच्या मामाकडची ही शेती आम्हाला बघायला मिळाली. टोमॅटोची, वांगीची आणि बऱ्याच काही भाज्या वगैरे अशा लावल्या होत्या. फुलांची शेती आणि त्याच्या मागचं म्हणजे ती कशी करतात हे सुद्धा आम्हाला कळलं. तर अशा छोट्या छोट्या गावातून हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं आणि ताजी ताजी खायलाही मिळतात ह्या भाज्या. तर अशा प्रकारे ह्या पूर्ण दिवसात आम्ही एन्जॉय केलेला आहे. आता आम्ही आमच्या घरी निघालो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.